तर आता मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे आपण आता या ठिकाणी आपल्याला ChatGPTला मी काही क्युरी दिलेली आहे. ओके, माझी आर्चिव इंटिरियर डिझाईनची कंपनी आहे. यासाठी मी व्हॉट्सअप पेड ॲड शो करत आहे. यासाठी मला आकर्षक कंटेंट आणि हॅशटॅग पाहिजेत. तसंच तुम्ही तुमच्या बिझनेसच्या संबंधित देऊ शकता. उदाहरणार्थ माझं VSP फुटवेअर शॉप आहे. मी त्यासाठी शूज, सर्व प्रकारच्या ब्रँडेड शूजसाठी मी 50% ऑफर काढलेली आहे. मला यासाठी आकर्षक कंटेंट आणि हॅशटॅग पाहिजे, असं तुम्ही तिथं क्युरी टाकू शकताय, तो प्रॉम्प्ट टाकू शकताय. आता या ठिकाणी तो मी ChatGPTला तो प्रॉम्प्ट हिट करतोय आणि ChatGPT अगदी छान प्रकारे मला त्यासाठी कंटेंट द्यायचा प्रयत्न करेन. बघा, आता या ठिकाणी मला प्रॉपर पद्धतीने जर आपण बघितलं, ओके, तर आता या ठिकाणी ChatGPTनं खूप छान प्रकारे ड्रीम इंटिरियर्स डिलिव्हर, तुमचं घर सुंदर दिसावं असं वाटतं का आर्चिव इंटिरियर, म्हणजे इतकं छान पद्धतीने त्यांनी कंटेंट द्यायचा खूप चांगल्या प्रकारे प्रयत्न केलेला आहे. हा कंटेंट या ठिकाणी तुम्ही कॉपी करायचा आहे. त्यानंतर आपण ज्या ठिकाणी ॲड्स रन करतोय, प्ले करतोय, त्या ठिकाणी इथं प्रायमरी टेक्स्टमध्ये इथं तुम्ही तो कंटेंट इथं पेस्ट करायचा आहे. बघा, तो प्रायमरी कंटेंट आपल्याला इथं टाकायचा आहे तो. तर आता त्यानंतर मित्रांनो, त्याच्या खाली आपल्याला काय हॅशटॅग्स दिलेत, तर ते हॅशटॅग्स मी या ठिकाणी कॉपी करतो, जेणेकरून पोस्ट आपली जास्तीत जास्त इंटरेस्टेड ग्राहकांपर्यंत पोचू शकते. त्यानंतर आता या ठिकाणी ऑफरचा लाभ घेण्यासाठी किंवा आजच इन्क्वायरी करा, म्हणजे या ठिकाणी सपोज करा, तुम्ही मराठीमध्ये पण लिहू शकता, सेंड इन्क्वायरी मेसेज, म्हणजे जर तुम्हाला काही इन्क्वायरी असेल तर ती काय करा, व्हॉट्सअपला सेंड करा, कारण आपण व्हॉट्सअपचे ॲड लावतो आहे. इथं डन करा. हा व्हिडिओ बघितल्यानंतर सुद्धा मित्रांनो, जर काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकताय. अशा प्रकारे पाठीमागच्याही व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे, इमेज वगैरे कशी सिलेक्ट करायची किंवा काय करायचं, तिसऱ्या सेक्शनमध्ये कशी इमेज सिलेक्ट करायची. तर हा सर्व पार्ट आपण अगदी चांगल्या पद्धतीनं हा बघितलेला आहे. आणि त्यानंतर अशा प्रकारे पहिल्या सेक्शनमध्ये प्रॉपर बजेट डिसाईड करणं. बघा, पहिल्या सेक्शनमध्ये एकदा मी रिव्हिजन करतोय, आपण व्हॉट्सअपचे ॲड लावायला शिकलेलो आहे. 3 व्हिडिओ आपले पूर्ण झालेले आहेत. पेड व्हॉट्सअप मार्केटिंग ॲड व्हिडिओ क्रमांक 1, व्हिडिओ 2 आणि हा व्हिडिओ 3. असे 3ही व्हिडिओ तुम्ही अगदी व्यवस्थित बघून तुम्ही त्या पद्धतीनं प्रॅक्टिस करू शकता. सेक्शन क्रमांक 1 मध्ये मी म्हटल्याप्रमाणे सेक्शन क्रमांक 1 मध्ये डेली बजेट तुम्हाला ठरवता येतं. सेक्शन क्रमांक 2 मध्ये आल्यानंतर मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी इथं मेसेजिंग ॲप्स, या ठिकाणी इथं मित्रांनो तुम्हाला घ्यायचं आहे मेसेजिंग ॲप्स घ्यायचं आहे. म्हणजे या ठिकाणी आपण तिथं काही सिलेक्ट केलेलं आहे, मेसेजिंग ॲप्स. त्यानंतर आपण पुढे गेल्यानंतर या ठिकाणी फेसबुकचं पेज तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. माझं जे फेसबुकचं पेज आहे ते मी सिलेक्ट केलं. फेसबुक आणि इन्स्टा पेज ऑलरेडी एकमेकांना कनेक्ट पाहिजे, त्यानंतर ऑटोमॅटिक इन्स्टाचं पेज कनेक्ट होतं आहे. व्हॉट्सअप तुमचं बिझनेस व्हॉट्सअप कनेक्ट पाहिजे, बिझनेस व्हॉट्सअप तुमचं कनेक्ट पाहिजे, तर ते सुद्धा इथं ऑटोमॅटिक तो नंबर येणार आहे. नसेल तर बिझनेस व्हॉट्सअप फेसबुक पेजला कसं कनेक्ट करायचं याच्या अगोदरच्या सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे. फेसबुक आणि इंस्टाग्राम ट्युटोरियलमध्ये परफॉर्मन्स गोल म्हणजे मॅक्झिमम तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज आले पाहिजे तुमच्या ग्राहकांचे, ते सिलेक्ट करायचं आहे. त्या सेक्शन क्रमांक 2 मध्ये ॲड किती तारखेला किती वाजता चालू करणार आहे, किती तारखेला किती वाजता बंद करणार आहे, हेही तुम्ही त्या ठिकाणी सेट करू शकता. त्यानंतर प्रॉपर पद्धतीनं लोकेशन कसं सिलेक्ट करायचं आहे, एका टायमाला मल्टिपल लोकेशन कसे सिलेक्ट करता येतात, हेही आपण पाठीमागच्या या व्हिडिओमध्ये पेड व्हॉट्सअप मार्केटिंगमध्ये आपण बघितलेलं आहे. पुन्हा एकदा आपण कॉलच्या ॲडमध्ये आपण बघणारच आहे. त्यानंतर कुठल्या वयोगटाला ॲड दाखवणार आहे, उदाहरणार्थ मी या ठिकाणी 22 ते 50 या वयोगटाला ॲड दाखवलेली आहे. त्यानंतर परत डिटेल टार्गेटिंग तुम्ही सिलेक्ट करू शकता, म्हणजे तुमचा बिझनेस ज्या कॅटेगरीच्या संबंधित आहे, समजा तुमचा बिझनेस आयुर्वेदाच्या संबंधित आहे, तर तुम्ही अशाच लोकांना ॲड दाखवा की ज्यांना आयुर्वेदामध्ये वगैरे काय आहे इंटरेस्ट आहे. तर या चांगल्या पद्धतीनं तुम्ही त्यांचा डिटेल टार्गेटिंग घेऊ शकता. तिथंही काही अडचण असेल तर तुम्ही कॉल बेस मला विचारू शकता. त्यानंतर नेक्स्ट बटनला क्लिक करा. तिसऱ्या सेक्शनमध्ये मी म्हटलं तुम्हाला की तुम्ही इमेज ॲड लावणार आहे का व्हिडिओ ॲड, या ठिकाणी इथं फक्त क्रिएट ॲड घ्या. त्यानंतर इथं बघा, आता त्यानंतर इथं सिंगल इमेज और सिंगल व्हिडिओ या ठिकाणी तुम्ही इथं सिलेक्ट करू शकताय. सिंगल व्हिडिओ और सिंगल इमेज या ठिकाणी इथं तुम्ही प्रॉपर पद्धतीनं काय करू शकताय, सिलेक्ट करू शकताय. ओके, तरीही या ठिकाणी जर तुम्हाला मीडिया सिलेक्ट करत असताना काही अडचण आली तर तरीही त्या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय.
इथं फक्त जस्ट घ्यायचा आहे क्रिएट ॲड, या ठिकाणी सिंगल इमेज और व्हिडिओ, आणि या ठिकाणी तुम्हाला इथं काय करायला लागेल, एडिटला जाऊन इथे एडिट इमेज किंवा जर तो कंटेंट नसेल तर तो कंटेंट तुम्हाला प्रॉपर पद्धतीनं तो सिलेक्ट करायला लागेल. इमेज कशी सिलेक्ट करायची तेही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे. हेडलाईन इथं सेट झालेलं आहे, सेंड व्हॉट्सअप इन्क्वायरी. आता या ठिकाणी आपण बघू शकता की आपली ॲड प्रॉपर पद्धतीनं कशी दिसणार आहे बघा. पुढील व्यक्तींना आपली ॲड कशी दिसणार आहे बघा. ज्या पद्धतीने तुम्ही इथं सिलेक्ट केलं आहे या ठिकाणी इथं स्पॉन्सर्ड लिहिलेलं आलेलं आहे. आता जर कोणी आपल्या या सेंड मेसेज बटनवरती क्लिक केलं तर डायरेक्ट फेसबुक आणि इंस्टावरून आपल्याला व्हॉट्सअपला मेसेज येणार आहेत. आणि त्यानंतर इथं फक्त तुम्ही पब्लिश बटनला क्लिक करायचं आहे आणि तुमची ॲड दिलेल्या टायमिंगनुसार दिलेल्या टायमिंगपर्यंत प्रॉपर पद्धतीने ॲड ॲटोमॅटिक स्टार्ट होते आणि ॲड ॲटोमॅटिक बंद होते. अशा प्रकारे 3 व्हिडिओ पार्टच्या माध्यमातून व्हॉट्सअप पेड ॲड आपण कशी रन करायची. व्हॉट्सअप पेड ॲड पार्ट क्रमांक 1, व्हॉट्सअप पेड ॲड पार्ट क्रमांक 2 आणि व्हॉट्सअप पेड ॲड पार्ट क्रमांक 3 हा शेवटचा व्हिडिओ. मी तुम्हाला तिन्ही व्हिडिओमध्ये अगदी चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिकली तुम्हाला इथं पेड व्हॉट्सअप मार्केटिंगचं नॉलेज द्यायचा प्रयत्न केला आहे. तरीही त्यातून काही अडचण आली तर तुम्ही मला विचारू शकताय. आता येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कॉल ॲड कशी रन करायची आणि मी म्हटल्याप्रमाणे परत एकदा तुम्हाला रिमेंबर करून देईन. कोणती ॲड लावा, 3 सेक्शन असणार आहेत. पहिल्या सेक्शनमध्ये डेली बजेट, दुसऱ्या सेक्शनमध्ये पेज वगैरे सिलेक्ट करणं, ऑडियन्स ठरवणं, टार्गेट ऑडियन्स, आणि तिसऱ्या सेक्शनमध्ये इमेज ॲड लावायचे का व्हिडिओ ॲड हे ठरवणं. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कॉल ॲड कशी रन करायची हे बघू. तुर्तास मी आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबतोय.